धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। श्री भगवान वाच देवानां गुणलिंगाना मानुश्रविक कर्मणाम सत्व एवैक मनसो वृत्ती स्वाभाविकी तुया। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला, सूत शौनकादिकाला आणि मैत्रेय विदुराला सांगतात। आणि या तिसऱ्या स्कंधामध्ये कपिल महामुनी आणि देवहूती यांचा संवाद आहे। समग्र संस्कृत वाङ्मयात नव्हे, जागतिक वाङ्मयात सुद्धा मुलाने आईला केलेला उपदेश हा अलौकिक आहे। आई मुलाला उपदेश करते हे आपण समजू शकतो, आई मुलाला शिकवते, पण इथे मुलगा आईला शिकवतोय हे जागतिक वाङ्मयातलं श्रेष्ठ दर्जाचं एक अलौकिक वर्णन आहे। आणि या दृष्टीने याकडे पाहिलं पाहिजे। हा संवाद मुलाने आईला ज्ञान सांगण्याच्या संदर्भातला आहे। आईने प्रश्न विचारलेत म्हणून स्त्री शिक्षण हे काही आजच आहे असं नाही। त्या काळापासून स्त्री शिक्षणाला आपण महत्त्व दिलेलं आहे आणि प्रत्यक्ष भगवंतांनी आईला शिकवलं म्हणजे स्त्री शिक्षणाची सुरुवात कपिलाचार्यांनी केली आहे असं म्हणायला काही हरकत नाही। ही कपिल गीता याला म्हणतात। म्हणजे कपिल महामुनींनी जे ज्ञान सांगितलं आईला, जो सांख्ययोग सांगितला त्याला कपिल गीता असं म्हणण्याची पद्धत आहे। आणि हे सांख्य तत्वज्ञान सांगताना भक्तियोग याला महत्त्व दिलेलं आहे, भक्तीला महत्त्व दिलेलं आहे। निश्रेयस हे इप्सित जर असेल तर आत्यंतिक कल्याण माणसाचं त्याचा उपाय कोणता, तर ते म्हणतात आध्यात्मिक योग म्हणजे भक्ती आहे। ही भक्ती श्रेष्ठ आहे आणि ही भक्ती आता सामान्य माणसाची नव्हे, सर्वांचीच वृत्ती विषयाकडे असते। म्हणजे आपण विषयापासून अलिप्त होऊ शकत नाहीत। प्रसंग म्हणजे रंपाशम, प्र म्हणजे विशेष प्रकारे, संग म्हणजे सोबत। आपल्याला विषयाची सोबत आहे, विषयाला आपण सोडू शकत नाहीत, कारण आपण विषयासक्त आहोत। सक्तम बंधाय, आसक्ती हीच बंधाला कारणीभूत आहे। हा सिद्धांत झाला, हे बरोबर आहे, हे भागवतकारांनाही मान्य आहे। मग ते म्हणतात आसक्ती सोडा असं आम्ही म्हणतच नाही, याची आसक्ती सोडा असं आम्ही म्हणत नाही, कारण मनाचा स्वभावच आहे। मनाचा स्वभाव काय, कुठेतरी गुंतून राहण्याचा स्वभाव आहे। मन हे जर या सगळ्या गोष्टींनी बनलेलं असेल तर मनाचा स्वभाव हा गुंतून राहण्याचा आहे। मग तुम्ही विषयामध्ये गुंतून राहण्यापेक्षा परमेश्वरामध्ये गुंतून राहा। तुम्हाला गुंतून राहायचंय, गुंतून राहण्याशिवाय मन राहू शकत नाही। तर मग जैसी अभिरुची विषयी, जैसी अभिरुची विषयी तैसी परमेश्वरी जडेल जरी, तरी मग काय उणेवा चारी पुरुषार्थ राबतील घरी। जैसी अभिरुची विषयी, विषयामध्ये जसं तुम्ही प्रेम करता, जसं विषयावर लुब्ध होता, तसं माझ्यावर लुब्ध व्हा। बाकी काहीच करायचं नाही। इकडचं मन काढायचं आणि तिकडे घालायचं। त्या ठिकाणी मुद्दा एवढाच आहे की प्रसंग, विशेष प्रकारचा संग आपल्याला विषयाचा असतो, त्याच्याऐवजी तुम्ही भगवंताचा संग करा। त्यासाठी पहिली गोष्ट त्यांनी सांगितली संत संग, संतांची सेवा करा। देह ग्रह संसार याच्यावरची आसक्ती ठेवण्याच्या ऐवजी परमेश्वरावरती आसक्ती ठेवा।
आणि ही आसक्ती हीच तुम्हाला मुक्तिदायक होईल. घटना अशी आहे की आपल्याला माहिती आहे, कामार्था ही प्रकृती विकृतात चेतनाश्चेतनेषु. मेघदूतामध्ये कालिदासाने म्हटलंय, कामार्था ही प्रकृती कृपणा चेतनाश्चेतनेषु. जे एखाद्या विषयामध्ये इतके तल्लीन होतात, काम हा विषय आहे, एवढे तल्लीन होतात की त्यांना काही दिसत नाही. उदाहरण आपल्या समोर आहे तुलसीदासांचं. तुलसीदास हे आपल्या पत्नीच्या प्रेमामध्ये इतके आकंठ बुडालेले होते की पत्नीचा विरह त्यांना सहन होत नव्हता. एके दिवशी त्यांची पत्नी ही वडिलांच्या घरी गेली, माहेरी गेली तर यांना चैन पडेना. अस्वस्थ झाले आणि रात्रीच तिच्या माहेरी गेले, आपल्या सासूरवाडीला गेले तर आता कुणीकडे जावं, काय करावं. घरात गेले, घरातून गच्चीवर गेले. गच्चीवरून एक झरोका होता, त्या झरोक्याला त्यांना वाटलं दोरीच आहे, म्हणून त्यांनी त्या दोरीला धरलं, पकडलं आणि खाली उतरले थेट आपल्या पत्नीच्या खोलीमध्ये. पत्नी जागी झाली. मालक, हे काय, कुठून आलात तुम्ही? म्हणले, मी वरतून झरोक्यातून आलो. आणि झरोक्याला काय होतं? म्हणले, दोरी. अहो, दोरी कशाची? तो सर्प होता. कामार्था ही प्रकृती कृपणाम चेतनाश्चेतनेषु. चेतनाश्चेतनेषु. अचेतन असलं तरी त्यांना सचेतन वाटतं. एखादी गोष्ट अचेतन आहे, मेघ काही सचेतन आहे का? पण नाही. या यक्षाने मेघाच्या द्वारे निरोप दिला, मेघा जा रे, माझ्या पत्नीला सांग, मी तुझी आठवण करतोय, मी विरहार्थ आहे, असं यक्षाने सांगितलं मेघदूतामध्ये. तसे या ठिकाणी सुद्धा सर्प आहे, पण तो सर्प वाटला दोरी. चेतनाश्चेतनेषु. अचेतनावर सचेतनाचा आरोप, सचेतनावर अचेतनाचा आरोप. का? कामार्था ये प्रकृती कृपणा. जे कामार्थ असतं. आणि मग त्यांची पत्नी म्हणाली, अहो मालक, तुम्ही माझ्यासाठी सर्पाला धरून आलात, तुम्हाला भय नाही वाटलं? तुम्हाला सर्प म्हणजे दोरी वाटली. अंधारात, चाचपडत, काट्यात, कुट्यात तुम्हाला भय वाटलं नाही. तुम्ही खाली उतरून आलात, माझ्यासाठी जर एवढी धडपड करून आलात, एवढी जर देवासाठी केली असती तर देव प्रसन्न झाला असता. आणि एवढी तिच्या तोंडून विधान ऐकले, शब्द ऐकले, उपरती झाली तात्काळ आणि तुलसीदास कवी झाले. रामचरितमानस हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्याचं कारण काय? त्याचं कारण पत्नीने केलेला उपदेश आहे. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही इकडं जेवढी तुमची चित्तवृत्ती लावता, त्याच्याऐवजी जर भगवंताकडे लावली तर तुम्ही मुक्त व्हाल. म्हणून साधुषु असं म्हटलंय त्यांनी. विषयामध्ये तुम्ही चित्तवृत्ती लावली तर तुम्ही संसारामध्ये बद्ध आहेत, तुम्ही संसारात लिप्त आहेत. आणि साधुषु जर संतांच्या समागमामध्ये, संतांच्या सहवासामध्ये जर तुमची वृत्ती तुम्ही समर्पित केली तर मोक्षद्वार मपावृतम. मोक्षाचं द्वार तुमच्यासाठी उघडलं जातं. त्यासाठी प्रयत्न करायची गरज नाही, सहजच मोक्षाचं द्वार उघडतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला भक्तियोगाचं महत्त्व कपिल महामुनींनी सांगितले आहे. म्हणून ते म्हणतात आधी संत संगती आहे. संत संगती कशासाठी? त्यातून श्रद्धा उत्पन्न होते. ह्या पायऱ्या आहेत, एक एक क्रम आहे. क्रम आधी बालवर्ग, मग पहिली, मग दुसरी, मग तिसरी. त्याप्रमाणे आधी तुम्हाला संतांचा सहवास लाभला पाहिजे. तुमच्या मनाला संतांच्या सहवासाची ओढ निर्माण झाली पाहिजे. म्हणून तर माऊलीने सांगितलंय की संत हे आम्हाला सर्वत्र लाभावेत, संतांचा सहवास आम्हाला मिळावा, संतांची मांदियाळी आमच्यामध्ये निर्माण व्हावी. आणि त्याच्यामध्ये माणसाला मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. कशामुळे म्हटलं? माऊलींनी ही जी मागणी मागितली ती यासाठीच की लोकांच्या मध्ये जर परिवर्तन व्हायचं असेल, दुष्टांना सुष्टामध्ये परिवर्तित करायचं असेल, वाईटांना चांगल्यामध्ये परिवर्तित करायचं असेल तर आधी संत संगती.
चांगल्या लोकांचा सहवास. त्यानंतर श्रद्धा वाढते. त्यातून काय वाढतं? त्यातून श्रद्धा. श्रद्धेतून दृढत्व, श्रद्धा दृढ होते. दृढत्वातून प्रीती निर्माण होते आणि प्रीतीतून भक्ती निर्माण होते. अशा प्रकारे अपवर्ग, अपवर्ग शब्दाचा अर्थ या ठिकाणी टीकाकारांनी देत असताना म्हटलंय की अपवर्ग अविद्यानिवृत्ती वर्त्मः मार्गः यस्मिन् सः. अपवर्ग म्हणजे अविद्यानिवृत्ती, हाच ज्याचा प्राप्तीचा मार्ग आहे. भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग एकच आहे, तो म्हणजे अविद्यानिवृत्ती. आणि अविद्यानिवृत्ती कशाने होईल? संत संग, श्रद्धा, दृढत्व, दृढत्वानंतर प्रीती, प्रीतीनंतर भक्ती. याप्रमाणे श्रद्धा निर्माण होणे, आस्तिकता निर्माण होणे हे आवश्यक आहे. योगासाठी सुद्धा ईश्वर भक्तीची गरज सांगितलेली आहे. पतंजलींनी ईश्वर प्रणिधानाद वा असा शब्द वापरून ईश्वराचं प्रणिधान, ईश्वराची भक्ती ही आपल्याला मुक्तिकारण ठरते. म्हणून या ठिकाणी 4 उपाय त्यांनी सांगितलेले आहेत. कोणते? एक, शब्दस्पर्शादी विषयापासून परावृत्ती आणि भगवंताकडे मन लावणे. दुसरी गोष्ट, त्यातून विषयाचं वैराग्य निर्माण होतं, विरागीपणा निर्माण होतो. विरागीपणा निर्माण झाला की त्यातून तत्वज्ञानाची प्राप्ती होते. तत्वज्ञानाची प्राप्ती झाली की योगाभ्यासाकडे मन लागतं आणि त्यातून उत्कट भक्तीचा लाभ होतो. अशी उत्कट भक्ती प्राप्त झाली म्हणजे ते म्हणतात होतं काय? जो 17 पदार्थांचा देह बनलेला आहे, तो देह म्हणजेच लिंगदेह आहे. या लिंगदेहाचा नाश म्हणजे मुक्ती. सांख्ययोग असं सांगतं की लिंगदेहाचा नाश म्हणजे मुक्ती. मुक्ती म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? तर लिंगदेहाचा नाश. 17 पदार्थांचा बनलेला हा जो देह आहे, लिंगदेह, वासनात्मक देह, त्याचा नाश होणं हीच खऱ्या अर्थाने मुक्तीची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. म्हणून ते म्हणतात जनयत्याशु वैराग्यम, आपल्याला सहजच वैराग्य प्राप्त होतं. आणि तान मृत्यू अतिपारे. या ठिकाणी कपिल महामुनी म्हणतात, हे आई, असा जो भक्त असतो जो माझ्याशिवाय दुसरा विचार करत नाही, ज्याला मीच फक्त सर्व विचाराला, त्याच्या सर्व जीवनामध्ये फक्त भगवान हाच व्यापून उरलेला आहे, असा जनयत्याशु या कोशम, त्याचे सगळे कोश नष्ट होतात. कोश म्हणजे पंचकोश. पंचकोश नष्ट होतात आणि स्वाभाविक असणाऱ्या वृत्तीचा आविष्कार या ठिकाणी होतो. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा, महत्त्व, अहंकार आणि मन. काही ठिकाणी 18 तत्व सांगितलेत, काही ठिकाणी 17 पदार्थ सांगितलेत. तेव्हा अशा प्रकारे 17 किंवा 18 पदार्थांचा नाश होणं म्हणजे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, तन्मात्रा, महत्त्व, अहंकार आणि मन, अशा एवढ्या गोष्टीचा नाश झाला म्हणजे मुक्ती आहे. आणि हे आई, अशांना मी मृत्यूच्या पलीकडे घेऊन जातो. मृत्यू अतिपार आहे, मृत्यूंच्या पलीकडे. त्याला मृत्यू नाही, अमृतत्वाय कल्पते, तो अमृतमय होतो. तो मृत्यूच्या पलीकडे जातो, तो सर्व जगाच्या द्वंद्वाच्या पलीकडे जातो. आणि असा तो भक्त स्वाभाविक दृष्टिकोनातून माझी भक्ती करतो. या ठिकाणी महत्व कशाला दिले? स्वाभाविकता. सहजच, स्वाभाविकताच. अंतःकरणामध्ये भक्तीची सहजता पाहिजे. भक्ती मुद्दाम करायची गोष्ट नाहीये. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळाला नाही तुझा. पडले वळण इंद्रिया सकळा. इंद्रियाला जे वळण पडलं ते वळण, त्यासाठी मात्र आधीच्या कष्टाची गरज आहे. वळण उगच पडत नाही. वळण पडण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागतात. सकाळी उठायचे, पण त्याला वळण पडलं पाहिजे ना. सकाळी अलार्म लावा ना 5चा. पहिल्यांदा त्रास होईल, दुसऱ्यांदा त्रास होईल, महिनाभर त्रास होईल, पुढे अलार्म न लावता जाग येते. का? वळण पडलं. आपल्या मेंदूला सवय लागली, आपल्या हाताला सवय लागली, आपल्या शरीराला सवय लागली. ही सवय एकदा लागू द्या, म्हणजे काय होईल? तुम्हाला सहजता त्यातून निर्माण होईल.
ही सहजता निर्माण झाली. एक ग्रस्त होता, तो नाथ महाराजांच्याकडे गेला. नाथ महाराजांना म्हणाला, महाराज अहो मी व्यापारी आहे, मला वेळच नाही म्हणले पूजेला. ते म्हणले वेळ नाही, अजिबात वेळ नाही. सारखं सकाळपासून फोन चाललेले असतात, याचा भाव काय झाला, त्याचा भाव काय झाला, किती पडला, किती चढला, हे सगळं चाललेलं असतं. सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत मला वेळ नाही. ते म्हणले बर मग मी देवाचं नामस्मरण कधी करू सांगा. नाथ महाराजच होते, शांती ब्रह्म. ते म्हणाले हातात फोन, म्हणले 24 तास हातात फोन असतो. बरं म्हणले आंघोळीच्या वेळेस, मग तेवढा नसतो म्हणले. आंघोळीच्या वेळेस भिजल ना म्हणले, फोन खराब होईल ना. मग असं कर म्हणले, डोक्यावर तांब्या घेतला की भगवंताचं नाव सुरू कर, हर गंगे हर गोदे हर पार्वती माय, आणि मग भगवंताचं केशव नारायण माधव गोविंद नाव घ्यायचं. हा तेवढा वेळ असतो म्हणजे. करता 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 1 दिवस 2 दिवस महिना 4 महिने वर्ष अनेक दिवस लोटले. आणि एकदा त्याचा मृत्यूचा प्रसंग आला. आता डोक्यावरून पाणी ओतल्याबरोबर त्याच्या तोंडातून केशव नारायण माधव गोविंद नाव सुरू झालं. लोक म्हणले वा वा वा, देवाचं नाव घ्यायला मरता मरता. अहो मरता मरता उगच येत असतं का नाव? त्यासाठी आपल्याला वळण लावावं लागतं. तेव्हा आपण सुद्धा जिभेला वळण लावलं पाहिजे नामस्मरणाचं. आणि अशी जी स्वाभाविक वृत्ती झाली, ते म्हणतात स्वाभाविकिंतु याह. ही स्वाभाविकता, सहजता माणसाच्या अंतःकरणामध्ये सहज वळण पडलं पाहिजे. असा जर भक्त असेल तर त्याला मी या मृत्यूच्या पलीकडे नेतो. भक्ताला देवाशिवाय काहीच प्रिय नसतं. अहो मोक्ष साधन देखील, मोक्ष देखील तो नको म्हणतो. ते म्हणतात अहो साष्टी सामिप्य, तो साष्टी मुक्ती, सामिप्य मुक्ती, सायुज्य मुक्ती देखील भक्त नाकारतो. आणि केवळ भगवंताच्या प्रेमापोटी तो म्हणतो की मला देवा तुमची सेवा घडू द्या, मला काहीच नकोय, मला भक्त होऊ द्या, तुमची सेवा करू द्या. तू देव मी भक्त ऐसे करी, तुकाराम महाराजांनी म्हटलंय, तू देव मी भक्त ऐसे करी, मला दुसरं काहीच नको. तू देव आणि मी भक्त, मला तुझी मुक्ती सुद्धा नको, कारण मुक्ती मिळाली तर भक्ती करता येणार नाही. म्हणून मला मुक्तीच्या ऐवजी भक्ती पाहिजे. भक्तीमध्ये जो आनंद आहे तो कशातच नाही. म्हणून ते म्हणतात असा जो भक्त आहे, ज्याला माझ्याशिवाय करमत नाही, जो माझंच रूप पाहतो, माझीच मूर्ती पाहतो, माझं सगुण रूप डोळ्यासमोर आणतो, त्याला अलंकार घालतो, त्याला पितांबर घालतो, त्याची पूजा करतो, सतत त्यामध्ये तन्मय होतो, असा जो भक्त आहे, मग तो हा भक्त सुकृताची जोडी किंवा बहुत सुकृताची जोडी. सुकृत काहीतरी पूर्वी केलेलं कर्म आहे, म्हणून विठ्ठलाकडे आवड निर्माण होते. आणि रूप पाहता लोचनी सुख झाले व साजन. पाहता 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 आनंद निर्माण होतो. या आनंदामध्ये तो तल्लीन होतो, त्याला कशाचंच भान राहत नाही. उद्धवाची स्थिती काय होती? तल्लीन होता तो. 5 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा भगवंताची पूजा अर्चा करत होता, तल्लीन. जेवायचं सुद्धा भान नसायचं, नाश्त्याचं भान नसायचं, प्रातराश आईने आणला तर त्याचंही भान नसायचं. ते म्हणतात असा जो भक्त आहे तो खऱ्या अर्थानं स्वाभाविक भक्त आहे. आणि ही भक्ती मला प्रिय आहे, ही भक्ती माझ्यापर्यंत येते. आई तू म्हणतेस ना सोपा मार्ग सांग, सोपा मार्ग हाच आहे. मुलावर प्रेम करावं असं आईला सांगावं लागतं का? नाही, प्रेम करा. कशावर? तुमच्या मुलावर. मग करतेच ना मी. मुलावर, मुलीवर, आपल्या अपत्यावर आईचं प्रेम नसतं असं होऊच शकत नाही. आणि त्याला शिकवायसाठी कोणत्या ट्युशन्स नसतात, शिकवायसाठी कोणत्या शाळा नसतात, कोणते पाठ नसतात, कोणते परिपाठ नसतात, कोणते ग्रहपाठ नसतात. ते स्वाभाविक आहे, अंतःकरणातून ते ओलावाय. वत्साकडे गाय ताबडतोब धावते, वत्स आला की पाहणा सोडते. तिला सांगावं लागतं का वत्स आलाय पाहणा सोड? नाही. स्वाभाविकंतु या, ही स्वाभाविकता जी आहे ना, ती स्वाभाविकता अंतःकरणामध्ये भक्ती अशा रूपाने प्रगट झाली तर आई ही खरी भक्ती. तू म्हणतेस ना मला सोपा मार्ग सांग, सोपा मार्ग एवढाच आहे. आणि अशा भक्ताला
माझ्याशिवाय दुसरं काहीच प्रिय नाही. मद्भक्ता सरितां पतिम चुलकवत खद्योतवत भास्करम. माझ्या भक्ताला माझ्याशिवाय कशाचं महत्व नाहीये. तुम्ही जर म्हणाल की अमुक एक खूप चांगलं आहे, मोठं आहे, पहा ना, तो म्हणतो अहो भगवंतापेक्षा काहीच मोठं नाही. सरितां पतिम चुलकवत. आपण बघितलं समुद्र, काय समुद्र आहे हो, किती अपरंपार आहे. त्या भक्ताला विचारलं, भक्त म्हणतो अहो याच्यापेक्षा माझ्या भगवंताचा करुणा सागर मोठा आहे. हा तर लहान सागर आहे, त्या सागराला मर्यादा आहे. माझ्या भगवंताच्या करुणेला मर्यादा नाही, त्यामुळे तो अमर्याद आहे. हा सागर कुठेतरी संपेल ना. माझ्या देवाची करुणा कुठे संपणार नाही, असीम आहे. गगनम गगनाकारम, गगनाचं वर्णन. पण तो म्हणतो माझा देव याच्यापेक्षा मोठा आहे, कारण याची निर्मिती त्यांनी केली आहे. या गगनाची निर्मिती, या समुद्राची निर्मिती, पृथ्वीची निर्मिती, ग्रहताऱ्यांची निर्मिती त्यांनी केली आहे. ब्रह्मांडाची अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्या रोमारोमात आहे, असा माझा भगवान श्रेष्ठ आहे असं ज्याला वाटतं, असा भक्त माझ्याशिवाय काहीच प्रिय मानत नाही. त्यामुळं मदभदयात वाती वातो एवं सूर्यस्तपती मदभयात. आणि हे आई, असा माझा भक्त माझ्यावर एवढी निष्ठा ठेवतो, त्याला माहित आहे की याच भगवंताच्या आदेशाने हा वारा वाहतो, याच भगवंताच्या भीतीने सूर्य तापतो, याच भगवंताच्या भीतीने हे निसर्गाचं चक्र चालू आहे. मदभयात वाती वातो एवं सूर्यस्तपती मदभयात दहत्यग्निर. हा अग्नी सुद्धा, अग्नित्व उष्णता त्याच्यामध्ये जी निर्माण झाली ती माझ्यामुळे, मी आदेश दिल्यामुळे, मी सांगितल्यामुळे. आणि इंद्र सुद्धा त्याचं काम करतो. मृत्यूश्चरती मदभयात, मृत्यू सुद्धा त्याचं काम करतो, ते ईश्वराच्या इच्छेने, कारण काल हे ईश्वराचं स्वरूप आहे. म्हणून ते म्हणतात की हे आई, तुला मी आता तीव्र असा हा भक्तियोग जो आहे तो अर्थातच मी तुला सांगितला. आणि म्हणून या भक्तियोगाच्या अनुषंगाने भक्ती काय असते, भक्त कसा असतो हे मी तुला सांगितलं. आता हा जो भक्तियोग आहे तो करण्यासाठी, भक्ती ही योगात्मक होण्यासाठी, तिचं योग स्वरूप, ती योग कशाला म्हणायचं? योग म्हणजे आपल्याला नियंत्रण आलं पाहिजे. योग म्हणजे नियंत्रण. जर नियंत्रण केलं नाही तर आपलं मन स्वैर धावेल. त्यामुळं आपल्याला असेवायम प्रकृतेर गुणानाम, असेवायम प्रकृतेर गुणानाम. आता या ठिकाणी गुणाकडे माणसाची प्रवृत्ती आहे, पण ठरवायचं की नाही, जाऊ द्यायचं नाही मन. एकादशी असली म्हणजे आपलं मन पंचपक्वान्नावर जातं का हो? नाही जात. का हो? नाही, मला आज एकादशी. कशामुळं? एक नियंत्रण आहे. किती जरी समोर किती चांगले पदार्थ असले तरी आपलं नियंत्रण आपल्या जिम्मेवर आहे. तसंच ते म्हणतात, असं नियंत्रण मनात ठेवा की ज्यामुळं पंचविषयाकडे तुम्ही आकर्षित होणार नाहीत. आणि म्हणून योग त्यासाठी हवं, याला योग म्हणतात. योग म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाही. योग म्हणजे नियंत्रण. हे नियंत्रण आपल्या शरीरावर आधी पाहिजे. आधी देहावरचं नियंत्रण आहे, मग मनावरचं नियंत्रण आहे, ज्याला आपण आपल्या योगशास्त्राच्या भाषेमध्ये आपण देहावरचं, इंद्रियावरचं नियंत्रण, त्यानंतर मनावरचं नियंत्रण, त्याचप्रमाणे आपल्या वाणीवरचं नियंत्रण, ह्या सगळ्या गोष्टी नियंत्रण, कंट्रोल. अनियंत्रित काहीच चालत नसतं. म्हणून अनियंत्रितपणा, शम दम. शम म्हणजे आंतरिंद्रिय निग्रह, दम म्हणजे बाह्य इंद्रिय निग्रह. तेव्हा हे जे शब्द आहेत त्या शब्दाच्या मागे एक शास्त्र आहे की आपल्याला हळूहळू सवय लागली पाहिजे. बसण्याची सवय लागली पाहिजे, ऐकण्याची सुद्धा सवय लागली पाहिजे. नाहीतर सहजासहजी ज्ञान कळत नाही, ऐकायला आपल्याला तयार नसतं. म्हणून ही सवय लागण्यासाठी आपल्याला मार द्यावा लागतो. थोडासा नाही म्हणलं तरी एक टचका द्यावा लागतो. कशाचा टचका? की आपल्या मनाला सुद्धा आपण पोळलं पाहिजे. या चक्रधरांच्या महानुभाव पंथामध्ये एक सूत्र आहे, त्या सूत्रपाठामध्ये, त्या दृष्टांत पाठामध्ये लिहिले, पोळलिया सुनेच्या परी असावे. हे सूत्र आहे. पोळलिया
सुनेच्या परी असावी. सुने म्हणजे कुत्रा. तो श्वान शब्दापासून शब्द तयार झाला. पोळलेल्या कुत्र्याप्रमाणे असावं म्हणजे कसं? जसे एखादा कुत्रा पुन्हा 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 येत असेल तर त्याला एखादी माऊली अग्नीचं लाकूड किंवा जळतं लाकूड घेते आणि मारते, त्याला पोळतं. जळत्या लाकडाने त्याला मारलं की त्याला पोळतं. पोळलं की पुन्हा तो येत नाही का? एकदा पोळलंय ना, एकदा पोळलं की तो पुन्हा येत नाही त्या दारात. त्याप्रमाणे आपण एकदा पोळलेलं मन पुन्हा त्या विषयाकडे जात नाही, पण पोळलं पाहिजे मात्र आपल्याला. म्हणून त्यांनी त्रिविध तापे पोळला तोची एक अधिकारी झाला परमार्थाशी असं म्हटलंय रामदास स्वामींनी. हा पोळणं आपल्याला चटका बसला पाहिजे. हा चटका बसला की मग माणूस त्यापासून अलिप्त होतो. जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत तो तिकडेच प्रवृत्ती होते. याप्रमाणे त्यांनी एक उदाहरण असं दिलेलं आहे की शेळी ही सारखी चरतच असते. तिला पहा, कधी पहा तिचं पोटच भरत नाही. शेळीचं कधी पोट भरत नाही, सारखी चरत असते. ती हिरवं गवत खाईल, बाबळीचा पाला खाईल, बोरीचा पाला खाईल, सारखं तिचं तोंड चालूच असतं. राजा होता एक, त्याच्याकडे शेळी होती आणि राजाने असं सांगितलं की या शेळीला जो पोटभर खाऊ घालील, पुन्हा मात्र या शेळीने तोंड उचकलं नाही पाहिजे, पुन्हा तोंड उघडलं नाही पाहिजे, पोटभर खाऊ घातलं पाहिजे, त्याला मी अर्ध राज्य देऊन टाक. झालं, दौंडी पिटवली. हजारो लोक आले, लोकांनी प्रयत्न करून पाहिला, पण आता पोटभर खाल्लं तरी पुन्हा काही हिरवं गवत ठेवलं की शेळी खायलाच लागली. तिचं तोंड त्याच्याकडे जायचं. राजा म्हणायचं चूक आहे, नाही खाऊ घातलं तुम्हाला अर्ध राज्य मिळणार नाही. एक ग्रस्त मोठा हुशार होता, तो आला, राजेसाहेबांना नमस्कार केला. महाराज, तुमचं जे या ठिकाणी दौंडी आहे ती मी ऐकली आणि तुमची अट मला मान्य आहे. मी शेळीला पोटभर खाऊ घालतो आणि तुमच्याकडे आणतो, पण मला त्याच्यासाठी एक 8 दिवस ही शेळी माझ्याकडे द्या. तुम्ही त्याच्यावर खून करून द्या, तुमची कोणती शेळी आहे, 8 दिवस माझ्याकडे द्या. राजा म्हणतो हरकत नाही. हा काय करतो, हा तिला घेऊन जातो. घेऊन गेल्यानंतर तिला पोटभर खाऊ घालतो का? नाही. तिला बांधून ठेवतो आणि तिच्या समोर हिरवं असं बाबळीचं म्हणा किंवा बोरीचं म्हणा पाला गवत टाकतो. तिने तोंड लावायला सुरुवात केली की एक मार देतो. तोंड लावायला सुरुवात केली की वरतून एक काठीचा प्रहार, एक दंडुका तिच्या पाठीमध्ये मारतो. ती पुन्हा बाजूला होती, पुन्हा दंडुका मारतो, बाजूला होती. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 8 दिवस सतत तो तिला तोंड लावता क्षणी दंडुका मारतो. आता तिच्या लक्षात येते की अरे आपण तोंड लावलं की दंडुका बसतो. आता ती तोंड लावायला तयार होत नाही. तो म्हणतो झालं, पोट भरलं म्हणलं हिचं, चला राजेसाहेबाकडे. राजेसाहेब हिचं पोट भरलं म्हणे. खरं काय म्हणे? हो भरलं, गच्च भरलंय पोट. आता तोंड लावत नाही. आणलं हिरवं गवत, आता कुठं तोंड लावायची का? मार बसल ना मागे. तिला याची आठवण आहे पक्की की आपण इथे तोंड लावलं की माग मार बसलाच म्हणून समजा कमरेमध्ये. आणि त्याप्रमाणे त्यांनी आता मात्र मार नाही दिला. आता फक्त त्याची आठवण तिला होती, त्यामुळं ती तोंड लावायला तयार नाही. राजा म्हणला वारे वा, खरोखर तू पोटभर खाऊ घातलंस, हे अर्ध राज्य तुला. आणि मग त्यांनी त्याची युक्ती सांगितली. सांगायचं तात्पर्य असं, योग असा आहे. योग म्हणजे नियंत्रण. आपल्या मनाला सवय स्वैरपणे हिंडायची, स्वैरपणे फिरायची, मनाला वाटतं तसं वागायची, मना पुतन समाचरित. पण ही सवय आपल्याला मर्यादित केली पाहिजे. आपल्याला काही नाही, फार अवघड नाहीये. आपण पथ्य नाही का पाळत? पथ्य म्हणजे काय असतो? पथ्य म्हणजे दंडुकाच असतो. हे खायचं नाही, ते खायचं नाही, तेलकट खायचं नाही, तुपकट खायचं नाही, साखर खायची नाही, मीठ खायचं नाही. मग काय खायचं ते तुम्ही ठरवा. काय खायचं तुम्हाला जगायचंय ना, मग तुम्हाला हे वर्ज्य करावं लागेल. तो म्हणतो हो हो बाबा मला जगायचंय. मग मीठ नाही खाल्लं तरी चालेल, साखर नाही खाल्ली तरी चालेल, तुपकट नाही, तेलकट नाही, पोळीला सुद्धा तेल नको आणि तूप नको. का नाही बाबा? छातीवर पुन्हा छातीमध्ये जर काही गुटळ्या झाल्या तर काय करतात? त्यामध्ये काही त्रास झाला नाड्यामध्ये तर काय करतात? हा एवढा घाबरलेला असतो कशाला? मृत्यूला.
जगावं असं सगळ्यांनाच वाटतं, मग त्यासाठी सगळ्या गोष्टीचा त्याग करायची तयारी आहे. त्याग म्हणजे काय असतो? त्याग म्हणजे नियंत्रण, आणि नियंत्रण म्हणजे पथ्य. हे पथ्य पाळा. कोणतं? मन विषयाकडे जाऊ देऊ नका, एवढं पथ्य पाळायचं. दुसरं काय करायचं? पथ्य एवढंच पाळायचं की मनाला वाटेल ते करायचं नाही. आणि म्हणून ते म्हणतात योगेन मयी अर्पितच्या भक्त्या, मयी अर्पिताच्या भक्त्या. योगेन, या योगाने, या प्रकारचा जर योग, या प्रकारचं नियंत्रण आपण मनाला जर ठेवलं, योगेन मयी अर्पितयाच्या भक्त्या माम प्रत्यगात्मान मिहावरुंधे. ही आई अशा पद्धतीने योगाची चित्तवृत्तीने निरोध केला की तो माझ्यापर्यंतचं चित्त येतं. आणि आई म्हणते मग चित्त एकाग्रता ही कशी आहे? यो योगो भगवद्बाणो निर्वाणात्मस्वयोदितः. निर्वाणात्मस्वयोदितः. निर्वाण, निर्वाण म्हणजे अंतिम लक्ष्य. अंतिम लक्ष्य आपलं कशाकडे पाहिजे? तर आपल्या ध्येयाकडे पाहिजे. आपल्याला काय करायचे? आपल्याला भगवंताच्या मुक्तीचीच फक्त इच्छा आहे, एवढा ध्येय मनाशी ठेवा आणि कामाला लागा. तुम्हाला दुसरं काही दिसणार नाही, तुम्हाला ऐकू येणार नाही. यो योगो भगवत बाणो असा शब्द वापरलाय. भगवत बाण शब्दाने आपल्याला अर्जुनाची आठवण होते. द्रोणाचार्यांनी जेव्हा परीक्षा घ्यायची ठरवली तेव्हा सर्व कौरवाधिक पांडवाधिक सर्व लोकांना हातात धनुष्य घेऊन एक चिमणी ठेवलेली होती झाडावर, आणि त्या चिमणीचा डावा डोळा उडवायचा होता. तेव्हा द्रोणाचार्यांनी सांगितलं या झाडावर एक चिमणी आहे खोटी खोटी केलेली, तिचा डावा डोळा उडवायचा आहे. सगळेजण तयार झाले हातात धनुष्य घेऊन. दुर्योधनाधिक सगळे आले. विचारलं काय दिसतंय? दुर्योधन म्हणला मला झाड दिसतंय. द्रोणाचार्य म्हणले बाजूला हो, झाड दिसते. चुकलं काय आपलं? दुःशासन आला, काय दिसतंय? गुरु महाराज तुम्ही दिसतात मला. मग तू तर बाजूलाच हो म्हणले. आता तुला मी दिसतोय म्हणजे तुला काहीच कळत नाही. शेवटी अर्जुन आले. अर्जुनाला विचारलं काय दिसतंय? नेम धरला का? हो म्हणा, नेम धरला. काय दिसतंय? झाड दिसतं का? नाही. फांदी दिसती का? नाही. चिमणी दिसती का? नाही. चिमणी सुद्धा दिसत नाही, फक्त चिमणीचा डावा डोळा दिसतो, बाकी काहीच नाही. ज्याला म्हणतात लक्ष्य. हे जे लक्ष्य आहे निर्वाण आत्मस्वयोदितः. निर्वाण अंतिम लक्ष्य कोणते? अंतिम लक्ष्य, अंतिम ध्येय मुक्ती आहे. हे मुक्ती फक्त पहा, माझ्याकडे येण्याचा मार्ग तेवढाच आहे. आणि तो जर या सगळ्या संसारामध्ये जर तुम्ही सगळीकडे लक्ष द्यायला लागलात तर तुमचं एकही काम होणार नाही. तुम्ही बाजारामध्ये सुद्धा समाधी लागली पाहिजे. बाजार जरी असला किती गोंधळ बाजूला असू द्या, का? ते म्हणतात तुमचं मन तुमच्या ताब्यात ठेवा. तुमच्या मनामध्ये एकत्व, भगवंताकडे एक केंद्रित्व असलं पाहिजे. हे एक केंद्रित्व असेल तर तुम्हाला माझ्यापर्यंत येता येईल. यो योगो भगवत बाणो, याला भगवत बाण म्हणतात. भगवंताकडेच आपलं लक्ष असलं पाहिजे, भगवंताकडेच आपली वृत्ती असली पाहिजे. बाकी काहीही दिसता कामा नये, काही ऐकू येता कामा नये, काही पाहताही कामा नये. फक्त एकच गोष्ट दिसली पाहिजे, ती म्हणजे भगवंताचं चरण. म्हणून ते म्हणतात की दृश्य कथीच्या अंगानी. आणि मग एवढं ऐकल्यानंतर आई म्हणते मी मंदधी आहे, मला काही ज्ञान नाही. एकतर मी स्त्री आहे, मी मंद बुद्धी आहे. मला कळेल असं हे ज्ञान तू सांग. आणि मला हे सांग की सुख आणि दुःख माणसाला प्राप्त होतं. ही दुःख निवृत्ती म्हणजे मोक्ष असं तुम्हाला सांगितलं. आणि गुणापासून अलिप्त व्हायला सांगितलं. हे गुण काय आहेत ते मला सांग. त्याचप्रमाणे विश्व कसं निर्माण होतं ते मला सांग. आणि ही एकच गोष्ट म्हणजे मगाशी तू मला सांगितलंस की केवळ एकात्मता, भगवंताशी तल्लीनता ही पावली पाहिजे. आणि जर आपलं मन विषयामध्ये तल्लीन झालं, गुणात तल्लीन झालं तर आपल्याला बद्धता आहे. पण मन हे तेच आहे ना, विषयात रममान होणारही मनच आहे आणि देवाकडे जाणारही मनच आहे. एकाच मनाने दोन्हीकडे कसं काय? ते म्हणे हवा उमरा नाही का? बाहेर जायला उमराच आहे आणि आत यायला उमराच आहे. एकच उमरा एकच असतो, बाहेरही तोच आणि आतही तोच. आपण दिवा लावतो, दिवा बाहेरही उजडतो
दिव्याचं पडतो ना आतही पडतो. मध्ये जर दिवा लावला तर बाहेरही उजेड पडतो आणि आतही पडतो. त्याप्रमाणे मन हे दोन्हीकडे कारणीभूत आहे. ते संसारालाही कारणीभूत आहे आणि ते परमार्थालाही कारणीभूत आहे. म्हणून ते म्हणतात असे हे मन ज्या गुणांनी बनलेले आहे. ते गुण म्हणजे काय ते मला सांग. देवानाम. आता गुण म्हणजे काय, हे गुण कशा स्वरूपाचे असतात, गुणाचे प्रकार किती आहेत, हे 24 प्रकार त्यांनी सांगितले. देवानाम गुणलिंगानाम अनुश्रविक कर्मणाम सत्व एवैक मनसो वृत्ती स्वाभाविकी तुया. सत्ववृत्ती ही जी स्वाभाविक वृत्ती ज्या भक्ताची असते तीच अनिमित्ता भागवती आहे. तीच खऱ्या अर्थाने कुठल्याही इच्छेशिवाय, कुठल्याही कारणाशिवाय, कुठल्याही प्रयत्नाशिवाय किंवा कुठल्याही मनोकामनेशिवाय माझी भक्ती करणं हीच माझी प्राप्ती आहे. पण देवानाम गुणलिंगानाम. आता हे गुणामध्ये माणसं चिकटलेली असतात. कोणते गुण तर इंद्रिय इंद्रियाचे धर्म, मन मनाचा धर्म, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय त्यांच्या वृत्ती आणि त्यांच्या देवता, त्यांना आपण देव म्हणतात. गुणलिंगानाम गुण आणि लिंग. अनुश्रविक कर्मणाम. अनुश्रविक कर्म म्हणजे वेद वैदिक कर्म. मग वैदिक कर्म माणूस करतो, यज्ञयाग करतो, कशासाठी, स्वर्गप्राप्तीसाठी. पण भक्त असा आहे तो यज्ञयागही करत नाही, तो कोणत्या इच्छाही प्रगट करत नाही. त्याला स्वर्गही नकोय, त्याला पुनर्भवही नकोय, त्याला मोक्षही नकोय. मग गुण म्हणजे काय, गुणाचे प्रकार त्यांनी सांगितले. गुण हे द्रव्याश्रय गुणत्वात. गुण हे द्रव्याच्या आश्रयाने राहतात. थोडा अवघड थोडा भाग आहे हा सगळा, पण ज्याचं वैशेषिक नावाचं जे शास्त्र आहे त्या वैशेषिक शास्त्रामध्ये याचे विवरण केलेलं आहे की गुण 24 प्रकारचे गुण आहेत. शब्द रूप रस गंध स्पर्श हे 5 हे तर ठरलेले आहेत. शब्द रूप रस गंध आणि स्पर्श ह्या तन्मात्रा. संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, संस्कार, धर्म आणि अधर्म असे 24. असे हे 24 गुण वैशेषिकांनी सांगितले. आणि द्रव्याश्रय गुणत्वात. गुण हे द्रव्याला चिकटून असतात. कोणताही द्रव्य म्हणजे गुण हे द्रव्याच्या आश्रयाने राहतात. समजा साखर आहे, साखर हे द्रव्य आहे, त्याच्या आश्रयाने गोडी राहिली. गोडी कशावर आहे, गोडी साखरेची, गोडी गुळाची आहे. म्हणजे गुळ किंवा साखर हे काय झाले, द्रव्य, आणि त्याच्या आश्रयाने काय राहिली, गोडी. म्हणून द्रव्याच्या आश्रयाने गुण राहतात. हे द्रव्य कोणते आहेत, 9 द्रव्य आहेत. कोणते 9 द्रव्य आहेत ते म्हणतात 6 क्रिया करणारे आणि 3 न करणारे. त्यामध्ये पृथ्वी, जल, वायू, मन आणि आत्मा हे 6 क्रिया करणारे द्रव्य, आणि 3 गुण असणारे पण क्रियाशील नसणारे आकाश, काल आणि दिग 9 नवांशी. या ठिकाणी वैशेषिकांनी 9 द्रव्य मानलेले आहेत. या 9 द्रव्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे 5. त्यानंतर दिशा, काल हे प्रमुख असतात, आणि मन. दिशा, काल आणि मन असे 9. त्यापैकी 6 क्रिया करणारे पृथ्वी, जल, वायू, मन आणि आत्मा हे क्रियाकारकत्व असलेले, आणि 3 गुण असलेले पण क्रिया नसलेले आकाश, काल आणि दिशा. अशा प्रकारे या 24 तत्वांचं विवरण या ठिकाणी करतात. आणि या 24 याला गुणलिंग, गुण आणि त्याचे लिंग म्हणजे गुण कशामधून दिसतात, कशाच्या द्वारे प्रगटतात, त्याला लिंग म्हणतात. सत्व एवैक मनसा वृत्ती स्वाभाविकी तू. याप्रमाणे फक्त सात्विक वृत्ती जर माणसाची असेल तर ती सात्विक वृत्तीच माझ्यापर्यंत येऊन पोचते. त्यामुळं हे आई आपल्याला या स्वाभाविक वृत्तीने तुला ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी स्वाभाविकता, अंतःकरणामध्ये असलेली जी स्वाभाविक प्रवृत्ती आहे कोणती, भगवंताच्या भक्तीची, तीच खऱ्या अर्थाने मुक्त तेला जाऊन पोहोचते किंवा मुक्त करू शकते. आता भगवान म्हणतात 26वा अध्याय जो आहे त्यामध्ये भगवान म्हणतात अथ ते संप्रवक्षामि तत्वानां लक्षणं पृथक.
मग आईनी तत्व विचारले, तत्वसंख्या विचारली. मी अज्ञानी आहे, स्त्री आहे, पण तू मला हे ज्ञान सांग असं म्हटल्यानंतर तत्वसंख्या सांगायला सुरुवात करतात. आता या 26व्या अध्यायामध्ये जी तत्वसंख्या सांगितलेली आहे त्याचं आपण विवरण करू. पहिल्यांदा आपण याला सांख्य काय म्हणतात हे सांगू. सांख्य याला यासाठी म्हणतात की संख्या ही जी 24 आणि 25वा काल अशी जी संख्या केली पहिल्यांदा, ती ज्या तत्वज्ञानाने केली किंवा ज्या तत्वज्ञानामुळे झाली त्याला सांख्य म्हणतात. खरं म्हणजे सांख्य म्हणजे ज्ञान. गीतेमध्ये सांख्य शब्द खूपदा आलेला आहे. उदाहरणार्थ दुसरा अध्याय जो आहे सांख्य अध्याय, पहिला अध्याय अर्जुन विषाद योग नाम प्रथमोध्याय, दुसरा सांख्य योगो नाम, तिसरा कर्मयोग. हा जो सांख्य आहे गीतेमधला, तो सांख्य मात्र ज्ञान या अर्थाने, तो सांख्य शास्त्र या अर्थाने नाही. म्हणजे हे जे सांख्यशास्त्र सांगितलं, हे जे सांख्यशास्त्र सांगितलं ते कपिलाचार्यांनी जे सांगितलं. एक ठिकाणी कपिलाचार्य म्हणतात की हे सांगण्यासाठी मी सांख्य तत्वज्ञान सांगण्यासाठी मी कपिल जाहलो. ज्ञानदेव माऊलींनी असं म्हटलंय की मी कपिल जाहलो, मी कपिल मुनी होऊन हे सांख्य तत्वज्ञान सांगितलं. पण सांख्य तत्वज्ञान वेगळं आणि गीतेमधला सांख्य शास्त्र वेगळं. गीतेमध्ये सांख्य म्हणून ज्या अध्यायाचा दुसऱ्या अध्यायाचा विचार केलेला आहे तिथे सांख्य म्हणजे सम्यक ख्यायते अनेन इति असं आहे. ज्यामुळे तुम्हाला ज्ञान चांगल्या प्रकारे कळतं त्याला सांख्य असं म्हणावं असं तिथं म्हटलेलं आहे. त्यामुळे तिथे सांख्य म्हणजे ज्ञान फक्त. आणि म्हणून तिसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुन म्हणतो की हे कृष्णा, की तू मला पुन्हा कर्मातच का लोटतोस? ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. ज्ञानयोगेन सांख्यानाम म्हणजे इथं सांख्य शब्द ज्ञान या अर्थाने असल्यामुळं जे ज्ञानयोगी आहे त्याला सांख्ययोगी म्हटले. पण इथे मात्र सांख्य म्हणजे संख्याशास्त्र या अर्थाने, आणि सांख्य तत्वज्ञान हे मूलभूत तत्वज्ञान आहे. ते भारतातलं सगळ्यात प्राचीन तत्वज्ञान आहे, गीतेच्या यादीच आहे. त्यामुळे सांख्याला खूप महत्त्व आहे. आणि या सांख्य तत्वज्ञानामध्ये जड आणि त्यामध्ये सांख्य हे पहिल्या नंबरचं दर्शन आहे. सांख्य आहे, मग न्याय आहे, मग वैशेषिक आहे, पूर्वमीमांसा आहे, वेदांत आहे, असे 6 दर्शन आहेत, 6 शास्त्र आहेत. म्हणून आपण षटशास्त्री म्हणतो. 6 प्रकारचे शास्त्र आहेत, एक शास्त्र नाहीये. 6 ज्ञानशाखा आहेत वेगवेगळ्या. सांख्य, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, वेदांत, तत्वज्ञान, उत्तरमीमांसा त्याला म्हणतात. तेव्हा या चार्वाकांनी सांगितलेलं तत्वज्ञान, जैन बौद्धाचं तत्वज्ञान हे देखील आपल्याला यामध्ये येतं. आता सांख्य जे तत्वज्ञान आहे ज्याचा आपण आता विचार करणार आहेत, कारण यांनी अथ ते संप्रवक्ष्यामी तत्वानाम लक्षणं पृथक असं म्हणून भगवंतांनी तुला वेगवेगळे लक्षणं सांगतो.
वेगवेगळे सांख्याचे लक्षणं सांगतो असं म्हणून ही विवरण केलेलं आहे. आणि हे करताना गुणमयी माया गुणैर्विचित्राश्रुतीं स्वरूपा प्रकृतीं प्रजा, हा प्रकृतीने ही प्रजा निर्माण केली. गुण वेगवेगळ्या गुणांच्या द्वारे आवरण आणि विक्षेप शक्तीनं हे विश्व तिने निर्माण केलं. आता या ठिकाणी पुरुषो निर्गुण प्रकृत्या पराः, सांख्य तत्वज्ञान हे प्रकृती आणि पुरुष अशा दोन गोष्टी वेगळ्या मानतं. प्रकृती वेगळी आहे, पुरुष वेगळा आहे. सांख्य तत्वज्ञान असं मानतं की पुरुष खूप आहे, जेवढे जीव आहेत तेवढे पुरुष आहे. कारण ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः, का आपण देव नाही का? आपणही देवच आहे. मी परमात्मा नाही का? मी परमात्माच आहे. मग मला त्याचं ज्ञान नाही म्हणून मी जीव आहे. म्हणजे पुरुष अनेक आहेत, प्रकृती मात्र एक आहे. हे तत्वज्ञान सांख्याच आहे. प्रकृती एक आहे, पुरुष अनेक आहे. हे जे अनेक पुरुष आहेत जे जगामध्ये, सगळे जीव म्हणजे पुरुष आहेत. आणि हे पुरुष प्रकृतीच्या नादी लागतात म्हणून जीवभावाला येतात आणि संसारामध्ये फिरतात. नृत्यंती तव वीक्षणांगणगतः कालस्वभावादिभिर, ही माया नृत्य करते असं म्हटलेलं आहे. सांख्य तत्वज्ञान सांगतं की माया नृत्य करते. आणि नृत्यंती तव वीक्षणांगणगतः कालस्वभावादिभिर, काल स्वभाव त्याच्या प्रेरणा या दृष्टीने ही प्रकृती भिन्न भिन्न रूप धारण करते आणि या जीवाला मोह भीते. जीव मोहात पडतो आणि या संसारात फिरत राहतो. शिव मात्र, परमेश्वर मात्र तिच्यावर नियंत्रण करतो. तिला तिच्या मोहात फसत नाही, तिला लुप्त होत नाही. म्हणून तो अलिप्त आहे आणि तो निर्गुण आहे. आपण मात्र गुणवान झालो, तो निर्गुणच राहिला. आणि प्रत्येक धामना स्वयं ज्योती विश्वमेन समन्वितम, म्हणून ही जी सूक्ष्म असणारी माया आहे, सूक्ष्म असणारी प्रकृती आहे, ती प्रकृती कशी आहे? उपनिषदकारांनी म्हटल्याप्रमाणे अजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम भव्य प्रजा सृजमानाम स्वरूपाः, ही अनेक प्रजा निर्माण करते. भव्य प्रजा, बहुत्व तिच्यामध्ये, बहुप्रसवत्व तिच्यामध्ये. म्हणून तर शतरूपा शब्द आपण काल बघितला. हजारो रूप ती धारण करते. प्रसवशीलता, प्रसव क्षमता मायेत आहे. आणि प्रसव क्षमता मायेत आहे म्हणून ती प्रसवक्षम होऊन सगळं विश्व निर्माण करते. पण त्याच्यासाठी तिला परमेश्वराची मदत घ्यावी लागते. कारण भगवंताच्या इच्छेशिवाय ही प्रगट होत नाही. अजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम, ती कशी आहे? ती अजा. अजा शब्दाने दोन अर्थ व्यक्त केलेत. अजा म्हणजे जिला जन्म नाही, अजा. भगवंत सुद्धा अजच आहे, त्यालाही जन्म नाही. पण दुसरा अर्थ असा आहे, अजा म्हणजे शेळी. अज म्हणजे बोकुड आणि अजा म्हणजे शेळी. तेव्हा ही शेळीप्रमाणे ती स्त्री आहे आणि ती लोहित शुक्ल कृष्णाम, ती 3 गुणांनी युक्त आहे. कोणता? लोहित म्हणजे लाल, शुक्ल म्हणजे पांढरी आणि कृष्ण म्हणजे काळी. सत्व रज तम. थोडक्यात सत्व हा पांढरा रंग आहे, तम हा काळा रंग आहे आणि रज हा लाल रंग आहे. त्यामुळं या 3 रंगांनी, या 3 रंगांच्या गुणांनी, सत्वरज तमाने ती संपूर्ण विश्वाला मोहित करते आणि दुःख निर्माण करते. दुःख त्रयाभिघातात जिज्ञासात बघात की हे तौ. या ठिकाणी सांख्य तत्वज्ञान पहिल्यांदा कपिल महामुनींनी आईला सांगितलं. हे सांख्य तत्वज्ञान कपिल महामुनींनी आईला सांगितल्यानंतर कपिल महामुनींचे एक शिष्य होते आसुरी नावाचे. त्या आसुरी नावाच्या शिष्याला कपिलांनी हे ज्ञान दिलं. त्या आसुरीनी पंचाशिख नावाच्या शिष्याला, पंचशिख नावाच्या शिष्याला हे ज्ञान दिलं. आणि पंचशिखाकडून ईश्वर कृष्ण यांनी हे ज्ञान घेतलं. आज आपल्या समोर ईश्वर कृष्ण यांची फक्त कारिका, सांख्य कारिका उपलब्ध आहे. त्याच्या आधीच्या कारिका उपलब्ध नाहीत. त्यामुळं
ईश्वर कृष्णाची सांख्यकारिका उपलब्ध आहे आणि ही सांख्यकारिका उपलब्ध असल्यामुळं यावरच शंकराचार्यांनी पूर्व पक्ष केलाय आणि उत्तर पक्षांनी स्वतःची मांडणी केली. आता यांची भूमिका सांग. सांख्य तत्वज्ञानामध्ये असं गृहीत धरले ही जोडी आहे. जोडी कोणाची? माया आणि ब्रह्माची जोडी आहे. ती जोडी अशी आहे, पुरुष अनेक आहेत, माया एक आहे. अजून एक गोष्ट अशी आहे की पुरुष हा अकर्ता आहे, तो पांगळा आहे. पांगळा आहे, त्याला चालता येत नाही पण त्याला दिसतं. आणि माया आंधळी आहे पण तिला चालता येतं. मग आता ही कोणाची जोडी आहे? ही पंगू अंधन्य आहे. एखाद्याला चालता येत नाही म्हणून तो एकाच्या खांद्यावर बसला. तो म्हणला पण मला दिसत नाही ना. तू मला चालता येतं पण मला दिसत नाही. तो म्हणला मी सांगतो रस्ता, तू चाल. मी माझ्या डोळ्याने तू पहा आणि तुझ्या पायाने मी चालतो. तसा हा परब्रह्म अकर्ता आहे. तो काही करत नाही, तो चालत नाही, अक्रियमाण आहे. माया मात्र चालतीये, चलनवलन करणारी आहे. पण ज्ञान मायेजवळ नाही, ज्ञान ईश्वराजवळ आहे. दृष्टी ईश्वराजवळ आहे, क्रिया ईश्वराजवळ नाही. क्रिया मायेजवळ आहे पण ज्ञान मायेजवळ नाही. या दोघांची जोडी आहे म्हणून त्याला अंधपंगू न्याय असं म्हणतात. या अंधपंगू न्यायाने या विश्वामध्ये यांचं वास्तव्य आहे, अशी ही सांख्य तत्वज्ञानाची भूमिका आहे. त्यामुळे आपल्याला दुःख त्रयाभिघातात, हे 3 प्रकारचे दुःख आपल्याला जे होतात त्या दुःखाचं जर आपल्याला निवारण करायचं झालं, जसं त्याने म्हटलंय हे 3 अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक, ह्या 3 दुःखाचं निवारण करायचं झालं तर त्याचं साधन कोणतं आहे? ते म्हणतात ज्याप्रमाणे एखाद्याला रोग झाला, आपण डॉक्टरकडे जातो, रोग झाला, मग तो रोगाचं निदान करतो. आधी रोगाचं निदान केल्यावर त्यावर औषध योजना करतो आणि आपल्याला आरोग्य प्राप्त होतं. निदान, औषध योजना आणि आरोग्य. तसं दुःख आहे. मग दुःखाच्या निवृत्तीचे उपाय कोणते? ते म्हणतात दुःखाच्या निवृत्तीचे उपाय, आधी दुःखोत्पत्ती का झाली, निदान. कशामुळे तुम्हाला रोग झाला त्याचं निदान, दुःखोत्पत्तीचं कारण, दुःखोत्पत्ती का झाली ते शोधणे आणि दुःख निवारण करणे. या 3 गोष्टी जशा असतात त्याप्रमाणे इथे लौकिक वैदिक यज्ञ हा एक उपाय आहे. पण वैदिक यज्ञातून पुण्य प्राप्ती जरी होत असली तरी क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, पुन्हा एकदा आम्हाला या स्वर्गातून खाली यावं लागतं. म्हणून वैदिक यज्ञ उपयोगाचा नाही. त्यात अशुद्धताही आहे आणि दोषही आहे. त्याचप्रमाणे अनुश्रविक कर्मणाम याचा अर्थ हा आहे तप अवघड आहे. त्याचप्रमाणे बाकीच्या क्रिया कठीण आहेत. त्यामुळं फक्त भक्ती हाच एक या ठिकाणी उपाय चालू शकतो. म्हणून ते म्हणतात कार्यकारण कर्तृत्वे कारणम प्रकृती विदुः. कार्यकारण आणि कर्तृत्व या दृष्टीने प्रकृतीचं स्थान या ठिकाणी आपल्याला पाहायला पाहिजे. आता या प्रकृती म्हणजे ती गुण रूप कशी आहे आणि या गुणातून काय काय प्रगट होतं, कसं प्रगट होतं, हा जो संपूर्ण सांख्य शास्त्राचा जो मूळ गाभा आहे त्या संबंधीचं विवेचन जे करतील तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल.